सोलापुरात दाखल झालेल्या 20 ई बसेसची महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला। सोलापुरात दाखल झालेल्या 20 ई बसेसची महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला। ई बसेसच्या पीडीआय प्रक्रियेसह सुरक्षा व्यवस्था, देखभाल आणि इतर बाबींची माहिती घेतल्यानंतर न्यू बुधवार पेठ येथील ई बस डेपोचीही पाहणी करण्यात आली। डेपोतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून ई बस सेवा लवकर सुरू करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। पीएम ई बस योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी दाखल झालेल्या या 20 बसेस एक्झिबिशन ग्राउंड परिसरातील मैदानात सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत। सध्या त्यांची पीडीआय प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन प्रक्रिया सुरू असून रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच या बसेस महानगरपालिका किंवा परिवहन उपक्रमाच्या ताब्यात येणार आहेत। तोपर्यंत जेबीएम कंपनीच्या ताब्यात असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले। महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम आणि नगरसेवक अनंत जाधव यांनी बसेसची पाहणी केली। यावेळी पीडीआय प्रक्रिया, सुरक्षा व्यवस्था आणि देखभालीबाबत संबंधितांकडून माहिती घेण्यात आली। बसेसच्या सुरक्षेसाठी प्रकाश व्यवस्था तसेच सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून जीपीआरएसद्वारेही देखरेख ठेवली जात आहे। यानंतर महापौर कोंड्याल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी बुधवार पेठ डेपोची पाहणी केली। चार्जिंग व्यवस्था, वॉशिंग एरिया, वर्कशॉप तसेच प्रलंबित स्थापत्य कामांचा आढावा घेऊन ही कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ई बसेस सेवा नागरिकांच्या सेवेत लवकर सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले। परिवहनसाठी ज्या 20 बसेस आल्या त्या अतिशय सुरक्षितपणे सोलापूर एक्झिबिशन सेंटर इथं लावण्यात आलेल्या आहेत। याच्यात कुठल्याही प्रकारची चोरी झालेली नाही। हे जे लॅम्प आहेत हे कंपनीकडनं एक 5 ते 6 गाड्यांमध्ये बसवायचे राहिलेले आहेत, कारण कंपनीचा माणूसही इथं उपस्थित आहे। तो सर्व इन्स्पेक्शन करतो आहे। RTOला गाडी पाठवण्याच्या आधी सर्व इन्स्पेक्शन करून कंपनीच्या मार्फत पाठवली जाते। त्या सगळ्या गोष्टी इथं बघितल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं या गाड्यांना जे लॅम्प म्हणले जात आहेत ह्या गाड्या सगळ्यांना चावी लावलेली कुलूप आहे, म्हणजे चावी उघडल्याशिवाय हे उघडू शकत नाही आणि हा लॅम्प आहे तो आतमध्ये आहे, म्हणून हा लॅम्प मिसिंग झालेला आहे। त्यांचंही म्हणणं, कंपनीच्या लोकांचंही म्हणणं आहे की हे चुकून राहू शकतं, ही त्याच्यातनं राहिलेली आहे। गाड्या पूर्णपणे सुरक्षित आहे। कुठल्याही प्रकारची महापालिकेच्या वतीने या सगळ्याची काळजी घेतली जाते की कुठल्याही प्रकारचे पद्धतीने बसेसचं नुकसान होऊ नये आणि अतिशय सुरक्षितपणे या बसेस आलेल्या आहेत त्या सांभाळल्या जात आहेत आणि चांगली बस सेवा, चांगली परिवहन व्यवस्था आपण उभी करतोय। आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी पक्षनेते असतील, आनंदजी नेते जाधव असतील, माजी महापौर यन्नमताई असतील व नियंत्रण अधिकारी असतील, या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली, आम्ही माहिती घेतलं। पण या ठिकाणी कंपनीकडनं जो साधा सगळ्या बसेसला या ठिकाणी आणि कंपनीचा या ठिकाणी माणूस आहे, सगळ्या बसेसला तो जो छोटा लॅम्प असतो 300 रुपयाचा तो त्या ठिकाणी आहे आणि 5 ते 6 गाड्यांना त्या कंपनीकडून 200 का 300 रुपयाचा तो लॅम्प आहे, तो लॅम्प लावायचा राहून गेला असेल। पण या ठिकाणी चोरी झाली असा हा प्रश्न कुठेही नाही, कारण का 24 तास सिक्युरिटीमध्ये 2 शिफ्टमध्ये सिक्युरिटीमध्ये आपण या ठिकाणी माणसं ठेवलेले आहेत आणि त्यांच्या कंपनीचा माणूस देखील या ठिकाणी आहे। त्यांनी देखील या ठिकाणी कबूल केली की यदा कदाचित कंपनीकडनं पण राहून गेला असेल तो 200 का 300 रुपयाचा लाईटचा लॅम्पचा लाईट आहे तो बॅक साईडला असतो, पण या ठिकाणी चोरी वगैरे या ठिकाणी कुठलीही झालेली नाही आहे।